मानसिकता आहे ना, खालच्या थराला जाऊन नाही पोचले या लोकांची, अगदी पाताळात जाऊन पोचले. अरे लहान मुली देखील सुरक्षित नाही आहेत आज. ते बदलापूरचं प्रकरण आणि आता ते नाशिकचं प्रकरण. 2.5 वर्षाच्या मुलीला सोडा रे. काय वाटलं असेल तिच्या आई वडिलांना. तिचा एवढूसा मृतदेह जेव्हा घरात घेऊन आले ना, बघवत नव्हतं. राग येत होता, राग. या असल्या नराधमांना आहे ना शिक्षा झाली पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी कायदा हातात घ्यावा लागला ना तरी चालेल. तेव्हाच लेकी बाळी सुरक्षित राहतील. अरे काय काय दोष होता त्या 2.5 वर्षाच्या मुलीचा. एक बाप जेव्हा कामावरती जातो ना, तेव्हा त्याचं मन घाबरतं की माझी लेक आज सुरक्षित असेल की नसेल. जेव्हा एक आई किचनमध्ये काम करत असते ना, तेव्हा तिचं खिडकीतून सारखं बाहेर लक्ष जातं, माझी मुलगी कुठे आहे, काय. अरे असं आपण एका कैदेत असल्यासारखं अजून किती वर्ष जगायचं आपल्याला. हे नराधम संपणार नाहीयेत का, यांची मानसिकता तुटणार नाहीये का. नाही, आता छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा चौरंग केला होता ना अशा नराधमांचा, तसंच करायला पाहिजे. कोपरापासून हात आणि ढोपरापासून पाय छाटून टाकले पाहिजे त्यांचे.